जबरदस्तीने दिलं, पण आता काय ना त्याचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. तिकिटाची ना मला गरज आहे, म्हणजे मला ते तिकीट पाहिजे. तुम्ही एक काम करा ना, मला पत्ता सांगा, मी येतो ना तुमच्याकडे तिकीट घ्यायला. हा लगेच येतो, लगेच. हा पत्ता सांगा. माझ्याकडे नाही ते लॉटरीचं तिकीट. काय? तुमच्याकडे तिकीट नाहीये? मग कुठे? हा त्या तुमच्यासोबत त्या तुमच्या मैत्रीण होत्या ना, त्यांच्याकडे असेल बघा तिकीट. 100 रुपयाचं लॉटरीचं तिकीट. हं, हे घे. हिला ना कदरच नाहीये. अहो काल तुम्ही त्यांना एवढं चोरापासून वाचवलं, त्यांचे पैसे मिळवून दिले, त्यांच्याकडे असेल तिकीट. आणि असंही तुमच्या मैत्रीण आहेत ना. ती माझी मैत्रीण बित्रीण नाहीये, कळलं का? आणि मला काय एवढीच काम धंदे आहेत का? हा, इकडनं घे तिकड. तुला कशाला पाहिजे रे तिकीट? मोठा प्रॉब्लेम झालाय, मोठा. पण ते तुम्हाला नाही कळणार. त्या तिकिटाची गरज मला खूप जास्त आहे. हे बघा, मी तुम्हाला 100 रुपयाला तिकीट दिलं होतं का नाही, मी आता तुम्हाला 500 देतो, 500. पण प्लीज, अहो प्लीज, ते तिकीट मला द्या. एक मिनिट. ती लॉटरी कुठल्या पेपरमध्ये जाहीर होते रे? नित्यानंद. नित्यानंद का? नाही 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 नाही, नित्यानंद मध्ये अजिबात लागत नाही. अहो तो पेपर तर उघडू पण नका. मी म्हणतो त्याला शिव पण नका. त्या पेपर मध्ये काय असले आकडे बिकडे काही येत नाही. नका शिव तो पेपर. अरे कळलं मला तुला का पाहिजे लॉटरीचं तिकीट. तर M420 काय? तुमची काहीतरी गफलत होती बघा. M420 नव्हतं, M240 होतं, 240. अरे तुला तर दाखवतो मी आता. हे बघ, मी कशाला खोटं बोलू. अहो खरं सांगतोय तुम्हाला की ते M240 होतं. आणि हे बघा, मला त्या तिकिटाची खूप गरज आहे. मी भेटतो तुम्हाला, भेटून मला ते तेवढं तिकीट द्या. नाही नाही, तुला तर भेटणारच आहे मी, पण तिकिटासाठी नाही. तू तर गेला भेटते. भिंतीचा रंग कसा वाटला? म्हणजे तुम्हाला काही चेंजेस हवे असतील तर आपण तसे करू बदल त्याच्यामध्ये. हां, मी ना हे पडदे आहेत ना, ते व्हाईट नको असं मला वाटतं. म्हणजे थोडे डार्क असले ना की कसं थोडं कॉम्बिनेशन छान वाटतं ना, कॉन्ट्रास्ट एकदम. आय एम सो सॉरी. तुम्ही उभ्या का? तुम्ही बसन प्लीज. या प्लीज. नाही ठीक आहे. बी कम्फर्टेबल. काही हवं का तुम्हाला? नाही काही नाही. तुम्हाला फुलं झाडांची आवड आहे? हो. आपण ना खिडक्यांमध्ये कुंड्या ठेवूया. म्हणजे ऑलरेडी आहेतच, पण त्याच्यामध्ये आपण थोडी फुलं झाडं लावूया, नाही का? ॲडिशन. म्हणजे कसं थोडा नॅचरल फील येतो ना सगळ्याला. तुम्ही काय झालं, म्हणजे तुम्ही बोलत का नाही आहात? काही आवडलं नाही आहे का तुम्हाला इकडे? नाही नाही, असं अजिबातच नाही आहे. नक्की? हो, म्हणजे सगळंच खूप छान आहे. थँक्यू. आणि हां, हा वॉर्डरोब, तुम्हाला तिथे पण काही चेंजेस हवे असतील तर आपण तेही करू. आणि हो, इथे पण तुम्हाला काही आवडलं नसेल ना तर तुम्ही मला मोकळेपणाने सांगा. आपण तुम्हाला हवे तसे बदल करू, तुम्हाला आवडतील असे. सांगा म्हणजे झालं, लाजू नका. हो, मी येणारच आहे या घरामध्ये. आणि जेव्हा मी येईन ना, तेव्हा फक्त तुझ्या रूमचं रोपडं नाही, त्या घराचा नकाशाच बदलून टाकणार आहे. फक्त मला घरात एक पाऊल टाकू दे, मग बघ काय करते मी या घरात. पैसे कुठे? तू ते सगळे पैसे दान करून आलीस? हो, आणि तेच योग्य आहे. हा कष्टानं न कमावलेला सहज मिळालेला पैसा मला लाभू शकत नाही. मी कमवू शकते ना पैसे. धडधाकट आहे मी, कष्ट करण्याची जिद्द आहे माझ्यात. हा पैसा गरजू लोकांच्या कामाला आला पाहिजे, ज्यांची परिस्थिती वाईट आहे. अगं पण तुझी परिस्थिती. एक मिनिट. माझी परिस्थिती वाईट नाहीये. हा, माझ्या आयुष्यात काही वाईट गोष्टी घडल्यात, पण त्याला जबाबदार आम्ही नाही आहोत. त्याला कोणीतरी एक माणूस जबाबदार आहे. आणि तो कोण आहे हे वेगळं सांगायची गरज नाहीये.
प्लीज माझी इतरांशी तुलना करू नकोस. मी कष्टाने कमवीन पैसे. हे बघ हे मीटर. हे बघ ज्योती, मला सगळं कळतंय. मी समजू शकतो काय चालू आहे तुझ्या डोक्यात, पण इतक्या कमी दिवसात लग्न पार पाडेल एवढे पैसे तू रिक्षा चालवून कमवू शकत नाही. तू नको शिकवू मला. अगं तू खरंच नको शिकवू. मी माझं बघेन काय करायचं ते. तू लेक्चर देऊच नकोस. तुझा हक्क नाही. तू तर काय तोंडात आमचा घेऊन जन्माला आलायस. ठीक आहे, तुला वाटतं ना मी काही नाही बोललं पाहिजे, मला यातलं काही कळत नाही. ठीक आहे, तू तू एक काम कर. कधी केले नाहीस ना एवढे कष्ट कर, आज शक्य तेवढे पैसे कमव. दिवसाच्या एंडला ना किती प्रॉफिट होतं ना ते बघू आपण. मी ना तुला चॅलेंज करतो, जितके पैसे कमवून आणशील ना तितके कमीच पडतील. ठीक आहे, घेतलं चॅलेंज. मी आजपर्यंत जितके पैसे कमवले नसतील तेवढे आज कमवेन. बघच तू. ऑल द बेस्ट.